आज आपल्याला एक गोष्ट ऐकायची आणि गोष्टीचं नाव आहे शेतकरी आणि 5 मुलं. शेतकरी शेतकरी म्हणजे कोण रे? बरोबर आहे, जोरात टाळ्या वाजवा. जो शेतात काम करतो त्याला काय म्हणतात? शेतकरी. तर असाच एक शेतकरी होता आणि त्याला एकूण 5 मुलं होती. किती मुलं होती? 5. किती मुलं होती? 5. पण त्या शेतकऱ्याची सर्व मुलं कामसू नव्हती, आळशी होती. आळशी कशी होती? आळशी होती. आणि त्याच्या मुलं, त्या शेतकऱ्याला प्रश्न पडला की माझ्यानंतर या मुलांचं काय होणार? मी जर मेले तर यांचा संसार कोण करणार? आज मी आहे म्हणून जमून जातंय, पण उद्या जर मी मेलो तर या मुलांचा संसार कसा चालणार? आणि याच्या मुलं, तो शेतकरी नेहमी टेन्शनमध्ये असायचा. कशामध्ये? सतत त्याला एकच प्रश्न की माझ्यानंतर या मुलांचं काय होणार? आणि मग एके दिवशी अचानक त्याला एक युक्ती सुचली. काय सुचली? एक आयडिया सुचली मनात. अचानक एक युक्ती सुचली आणि मग त्यानं सांगितलं मुलांना की मी 6 महिन्यासाठी गावी चाललो आहे. किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी मी गावी चाललो आहे. आणि तिथं गेल्यानंतर कदाचित जर मला काय झालं तर आपल्या पूर्वजांनी, म्हणजे आपले जे माझे जे आजोबा पंजोबा होते, त्यांनी एक सोन्याचा नाण्यांनी भरलेला हंडा, नाणी कशी आहेत? सोन्याची आहेत. आणि एक हंडा भरलेला म्हणजे नाण्याने भरलेला एक हंडा आपल्या पूर्वजांनी शेतात लपून ठेवला आहे. काय केलेलं आहे? लपून ठेवलेलं आहे. एक हंडा भरलेली नाणी आहेत आणि ती सगळी नाणी कशी आहेत? सोन्याची आहेत. कशी आहेत? सोन्याची. आणि तो हंडा आपल्या शेतात लपून ठेवलेला आहे. आणि त्याच्या मुलं, जर मला काय, माझं काय बरं वाईट झालं, मी मेलो की तो हंडा तुम्ही त्या शेतातून काय करा? तो शेत खोदा आणि तो हंडा काढून घ्या आणि आपापसात वाटून घ्या. आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी शेतकरी आपल्या गावी निघून जातो. इकडं शेतकरी गावी निघून गेल्यानंतर वडिलांच्या मरणाची कोण वाट बघतंय? बाबा गेलेत ना गावी, आपण काय करूया? नाहीतरी मुलं सगळी आळशीच होती, काम करू शकत नव्हती, पैसा नव्हता जवळ. त्याच्यामुळं आता बाबा गावी गेलेत ना, मग तो हंडा आपण काय करूया? काढूया आणि ती जी सोन्याची नाणी आहेत ती वाटून घेऊया, असं सगळं मिळून ठरवतात. आणि दुसऱ्या दिवशी शेत आहे तो खोदायला सुरुवात करतात. काय करतात? शेत खोदायला सुरुवात करतात. आता लक्ष द्या सर्वांनी, शेत पूर्ण खोदून काढतात, पण त्यांना काय हंडा सापडत? पूर्ण अख्खा शेत खोदतात 5 जण मिळून. का? सोन्याची नाणी पाहिजेत आणि म्हणून सगळं शेत खोदून काढतात, पण हंडा काय सापडत नाही. आता शेत खोदण्याची एवढी मेहनत केलेलीच आहे, तर आता काय करूया? धान्य पेरून बघूया. बघू ना, बरोबर ना? आता शेत तर खोदलेलंच आहे, हंडा तर सापडला नाही. मग आता ही मेहनत कशाला वाया घालवायची? आणि म्हणून आपण काय करूया? त्यावर्षी नेमकी पाऊस चांगला पडलेला असतो आणि धान्य पण पेरून घेतात आणि चांगला पाऊस पडतो आणि त्याच्यामुळं चांगलं पीक पण येतं. आणि पीक आल्यानंतर त्याची सगळी कापणी वगैरे काय करतात आणि ते सगळं बाजारात विकतात. आणि बाजारात विकल्यानंतर त्यांना खूप पैसे मिळतात. काय मिळतात? खूप पैसे मिळतात. का? धान्य भरपूर येतं, त्यावेळी पाऊस पण चांगला पडतो आणि त्याच्यामुळे धान्य पण भरपूर येतं आणि ते विकल्यानंतर त्यांना भरपूर पैसा येतात. आणि त्याचवेळी गावावरून शेतकरी येतो आणि मग झालेली घटना ती मुलं आपल्या वडिलांना सांगतात. आणि मग वडील सांगतात की ज्या सोन्याच्या नाण्यांचा हंड्याबद्दल मी जे सांगितलं होतं ते सोनं म्हणजे हेच आहे, असं शेतकरी त्याला समजावून सांगतात.
समजलं? म्हणजे बघा, जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला काय मिळेल? त्याचं चांगलं गोड फळ मिळतं. तात्पर्य काय या गोष्टीतून? तुम्ही जर मेहनत केली तर त्याचं गोड फळ नक्कीच मिळतं. आणि म्हणून तुम्ही काय करा? मेहनत करा. काय करा? मेहनत करा, कष्ट करा. कष्टाचे फळ नेहमी गोड असतं. आलं लक्षात? गोष्ट आवडली? ओके.